हां हो हो त्याच्यावरच ठेवतो आपण इकडून त्याच्यावरच ठेवू आपण जमानच आमचं काही नाही किती जेवढ्या होतील तेवढ्याच घ्यायच्या असं कुंडलिका श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः आर्याज निवृत्ती पुन्हा प्राप्ती मध्यरात्री कैकेयी ओरी भरता प्रती बोले उपपती ते ऐका श्रीराम जय राम जय राम कृष्ण हरी नीलंभुज श्यामल कोमलंगं सीता समारोही तवामभागं पानुमासायक चारुचापं नमामि रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धन्यप्रतिष्ठान गोदावरी तटिकानुवासी लोका सज्जन पूजन वैष्णवासी हरिभक्ती लागोनितारी समस्ता नमस्कार माझा श्री सद्गुरू भगवान श्री रामरायाच्या चरणवंदन हनुमंतरायाच्या चरणवंदन संतश्रेष्ठ नाथबाबा गावबा काका आणि सकल श्रोत्यांच्या वाचक शिक्षकांच्या चरणवंदन करून तसेच हा जो कार्यक्रम चाललेला आहे संपूर्ण महाराष्ट्र भावार्थ रामायण प्रेमी या ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्रभर चालत असलेला हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घराघरामध्ये रामायण जाऊन कोरोनाच्या काळामध्ये माणसापासून 2 गज दुरी हा मंत्र आपण सगळेजण ऐकत होतो माणूस माणसाच्या जवळ येत नव्हता तेव्हापासून या उपक्रमाला झालेली सुरुवात आहे आणि तो उपक्रम अद्यावत चालू आहे चालू ठेवणारे आमचे हरिभक्तीपरायण प्राध्यापक गडदे सर हरिभक्तीपरायण सुतार महाराज दिलीप महाराज या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रभर हा कार्यक्रम चालतो सर्वांच्या चरणी एकदा वंदन करतो आणि कथेचा जो भाग आहे तो कथेचा भाग असा आहे अयोध्याकांडातील 12वा अध्याय कांडाची विशेषताच अशी आहे अयोध्या जिथं युद्ध नाही त्याचं नाव अयोध्या कांड रामायणातील 7 कांडामध्ये 297 अध्यायामध्ये हे अयोध्याकांडामधलेच 18 अध्याय असे की त्याच्यामध्ये कुठल्याच युद्धाचा प्रसंग आलेला नाही म्हणजे नाही युद्ध जिथं युद्ध होत नाही ते कांड अयोध्याकांड आहे आणि या अयोध्याकांडातील 12व्या अध्यायाचा प्रसंग आपल्या मुलाला राजगादी मिळावी यासाठी प्रयत्नशील असणारी माता कारण ही तर नाही खावी जननी जनका तिला वाटत होतं राजगादी मिळाली म्हणजे ही नाही असं समजणारी माता प्रयत्नशील आहे की गादीवर बसावं आणि मध्यरात्रीच्या वेळेला उठून भरतजीच्या जवळ आली आणि भरतजीला एन केन प्रकारेन राजगादी मिळावी यासाठी प्रबोधन चाललेलं आहे उठून या पुत्राशी काही बुद्धी सांगे त्याशी राम गेला वनवासाची तुका करीशी सुख त्याचा काय म्हणायला गेली आहे की माता आली आणि भरतजीच्या समोर मध्यरात्रीच्या वेळ आल्याच्या नंतर म्हणत आहे महत पर्यासानं प्रभू रामचंद्राला रामाला वनवासाच्या ठिकाणी पाठवलंय आणि वनवासात पाठवून ते कार्य करण्यामध्ये यशस्वी झालेले बाबा एक काम कर ना तुला मी सायास करून प्राप्त करून घेतलेली गाडी तुझ्यासाठी
त्या राजगादीवर ते बस आरूढ हो अशा प्रकारचा प्रयत्न काही मागेचा आहे. त्याच्यामध्ये गाडीचा स्वर रांडवे बायलेचे परी रडतान लाजची सभे माझारी वेगे धीरधरी अयोध्येचे करी निजराज. काय म्हणायला लागलेले आहे अरे एखाद्या क्षणासारखा रांडवे बायलेचे परी रुदन करायला लागलेला आहेस. रामवनवासाच्या ठिकाणी गेला, रामवनवासाच्या ठिकाणी गेला नाही, मी पाठवलाय. कशासाठी? तुझ्या राजगादीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये याकरिता मी सर्व काही प्रयत्न करतोय. आणि तू मात्र रडायला लागला मुळे एका म्हणजे तू रडवत अशा पद्धतीनं हे शोभण्यासारखं नाही. उठ त्या राजगादीवर बसणार अशा प्रकारची माता आपल्या मुलाला संभोगू लागली. मुखे ज्येष्ठाचे निजराज तेने संकटे साधिले तुझा शेकीन मानिशी तू मज नासशी भोजे वना जावया. मुख्य ज्येष्ठाचे जे राज्य, मुख्य असणारं ज्येष्ठाचं राज्य, या ज्येष्ठ मुलाचं राज्य मी प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि हे करण्यासाठी काय काय केलं? राजा दशरथाचा सुद्धा विचार केला नाही, प्राणनाथाचा माझ्या. आणि सांगितलं रुसून बसून काय सांगितलं? हे प्राणनाथ, एक गोष्ट मला हवी आहे. कोणती? एके वरदे भरताशी जावे निज राजाशी जैसा उल्हास राम अभिषेकाशी ते मी उल्हासे सिंह पावे. प्राणनाथाकडे मागणी केली, हेच मोकळे सोडले, गळ्यातली गळसरी तोडून टाकली आणि तम प्रदेशात अंधाराच्या खोलीमध्ये जाऊन बसले. तेव्हा कुठं राजा मला प्रसन्न करण्यासाठी आला आणि मी प्रसन्न झालीच नाही. शेवटी त्याला 2 वर द्यायला भाग पडावं लागलं आणि त्याच्यातल्या एका वर्गानं तुझ्यासाठी राजगादी मागून घेतली आणि ती राजगादी भोगतो. कारण ही राजगादी दीर्घकाळासाठी नाही, फक्त आणि फक्त किती 14 वर्षापर्यंत आहे. मज स्वार्थ मज नाही अति स्वार्थ 14 वर्ष जीने मस्त राज करीन माझा भरत पुढे रघुराज निजराज. रघुनाथाला पुढे 14 वर्षाच्या नंतर राज्य करायला मिळणार आहे. आणि या 14 वर्षाच्या कालावधीचा तो उपभोग घे. आणि दुसऱ्या वर्गाने मी रामाला दंडकारण्यात वनवासाच्या ठिकाणी पाठवले ना, म्हणून भरता तू थोडासा विचार कर. पैकी माता म्हणताय आयुष्य चरल्यान बालापती पित्र आज्ञेने वनवास रघुपती तो दोष ठेवीसी मज प्रती निज स्वार्थ नेनशी. स्वार्थाचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे, पण तुला स्वार्थ काय हे कळतच नाही. स्वार्थ न ओळखणाऱ्या काही जाती आहेत. प्राण्याची त्यामध्ये एक जात सांगितली, ते प्राणी कोणते स्वार्थ न जाणणारे. एक आहे माशी नावाची प्राणी, त्या माशीसारखं तुझं जीवन आहे. आपल्या घरातली घरमाशी, ती घरमाशी कशी आहे? घरमाशी माशी आपण याते गिळवी उडीला वांती शिनवी हे कशमळ आठवी आचरण जे. ती माशी काय करते? माशी एखाद्या पदार्थामध्ये पडते ताटामध्ये, ताटात पडल्याच्या नंतर तिला काही फायदा काहीच नाही, स्वतःचा जीव जातो. दुसरी गोष्ट, ज्याच्यात पडले त्याच्या पोटात गेली ना, त्याच्या पोटात आत काहीच राहू दे. उडीला वांती शिनवी, त्याला पोकाऱ्या करायला होते, कुट्या करायला होते ना. तिला स्वार्थ कळत नाही, परार्थ कळत नाही. बरं, कळत नसेल तर दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकायला पाहिजे का नाही? तसं तुला राजगादीच्या बाबतीत स्वार्थ कळत नाही. मी शिकवतो बाबा, पण तू काय करत नाहीस बरं का? स्वार्थाचं बघतो. मुळी लाग
सापत्न ते तव मुख्य वैरी ते तुझ सांगेन निर्धारे वेदशास्त्र संपन्न. बरं इकडे बोल, या एका गोष्टीकडे लक्ष दे. माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ, अरे किती दिवस म्हणायचं भाऊ भाऊ भाऊ. मागच्याच अध्यायामध्ये आपण ऐकलं श्रीरामाची राजधानी हे तव माझी सखी जननी ते भोगिता भीषिंचनी ते मात्र गमनी निघालो. अशा प्रकारची वाक्य तुझ्या मुखातून निघाले. अरे ती राजगादी म्हणजे आई समान मानतोच, मानलं तुला, पण ज्याची राजगादी आईप्रमाण आहे आणि ती भोगली तर मात्र गमनाचं पातक मला लागेल असा म्हणणाऱ्या भारतात थोडस विचार कर. अरे तुम्ही सख्य भाऊ नाही, सहोदर नाही, एका आईच्या पोटातून तुम्ही उत्पन्न झालेले नाही. एक तो राम कौशल्याचा आणि तू भरत कैकेयीचा आहेस. दोन वेगवेगळ्या आईचे आहेत आणि सापत्न भाव हा आताच नाही बाबा, फार पूर्वीपासून मुळीपासून. खूप त्याच्या खोलामध्ये जर गेलं, पाठीमागे गेलं तर आपल्या लक्षात असं येईल हे जे सावत्र भाऊ आहेत ना, हे सावत्र भाऊ पत्तीवळी असतात. आणि मागचा काही तुला इतिहास सांगते. आई कैकेयी माता म्हणतात द्वितीय दिव्य दोघी सवती एक पित्याची संतती देवा दैत्यावर प्राती निजगाती येर येर. भरता दिती आणि अदिती नावाच्या दोन सवती आहेत. कोण आहे त्या? महाराज कश्यपांच्या पत्न्या. कश्यपापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्या कश्यपाच्या दोन पत्न्या दितीचे देव अदितीचे दैत्य, अशा प्रकारे यांची निर्मिती झाली. खरं जर पाहिलं तर एका पित्यापासून निर्माण झालेले हे दोन्ही देव आणि दैत्य, पण यांच्यामध्ये तिळभर सुद्धा जमलं नाही. आणि यांच्यामध्ये पराकोटीचं वैर आहे, पराकोटीचं. एक क्षणभर सुद्धा ते एकत्र नीट राहू शकत नाही. त्यांचं जमलं नाही रामाचं, आणि तुझं काय जमणार आहे? भरता नको, स्वार्थ आहे, साधून घे. संधी आलेली आहे, दौडू नको, पुन्हा अशी संधी येणार नाही. अशा प्रकारचं आपल्या मुलाला शिकवून देण्याचं काम आई करू लागली. येची आरती वेदोक्ती ब्रह्मधारण प्रथम श्रुती देव दैत्य वैर होती श्रुती समंती अवतारा. आणि याच अर्थानं वेदशास्त्रांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. हे देव आणि दैत्य एवढं काय एकमेकांमध्ये भांडण करत असतील, का नेहमी यांच्यामध्ये वाद होत असतील, तर याचं कारणच हे काय? अरे यांची आई वेगवेगळ्या मातेचं यांनी दूध पिलेलं आहे आणि परिणाम यांच्यामध्ये जुळून येत नाही, एक विचार होत नाही. आणि एक विचार होत नसल्यामुळे जिथं एकी आहे तिथं बळ निर्माण होतं, पण जिथं बेकी आहे त्या बेकीच्या ठिकाणी वाद निर्माण होत असतो. म्हणून देवामध्ये दैत्यामध्ये वाद निर्माण झाला बाबा. म्हणून तू तुझ्या भावामध्ये आणि तुझ्यामध्ये चांगलं राहील असा कदापिही विचार करू नको. करता राजगादी आली तिचा स्वीकार कर. सापत्ना माझी अति प्रीती काहीच नाही वेदशास्त्रार्थी गरुड सर्पा वैर प्राप्ती ते काय नव्हे ती निज बंधू. ऐक दुसरं उदाहरण देते म्हणतात काय? विनता माता आणि कद्रू माता त्याही कश्यपाच्याच पत्नी आहेत, पण यांच्यामध्ये विनतेचा सुपर्ण गरुड आणि कद्रूचे विखार आहेत साप. यांच्यामध्ये वादच निर्माण झाला ना. गरुडानं सापाला पाहिल्याबरोबर हे माझे सावत्र भाऊ आहे, यांच्यावर हल्ला करू नये, त्यांना मारू नये असं त्याला कधीच वाटत नाही. बघितल्याबरोबर झडप टाकतो आणि आपल्या नख्याने त्यांचं विदारण करतो किंवा चोचीमध्ये धरतो आणि खंड विखंड करतो. अशा प्रकारे आणि साप सुद्धा गरुड पाहिल्याबरोबर आपल्या
मुखामधून विषाचे फवारे मारण्यासाठी तयार असतात. दोघांमध्ये पडलेलं वैर आहे. आणि हे दुसरं उदाहरण याच्यातून तू शिकवून घे. माझं रामाचं सुद्धा जमणार नाही. अशा प्रकारचा जर धडा घेतलास तर तू फायद्यामध्ये राहशील अशी माता सांगू लागली. ऐके माझी निजयुक्ती वन जावे वनाप्रती आनोनी वसिता ऋषिपंथी घेई राज्य प्राप्ती अभिषेक. भरता कळालं मला. तुझ्या मनातला मानस कळायला इच्छा कळालेली आहे. कारण मी मनकवडी आहे ना थोडी. तुझ्या मनात काय चाललंय मला कळतंय. तुला वाटायलंय जसा राम वनासाच्या ठिकाणी निघून गेला ना, मी उठावून वनामध्ये सुटावं अशा प्रकारची इच्छा तुझ्या मनात होते. पण नको, तसं काही विचार करू नको. वशिष्ठादी ऋषीश्वर आहे, जाबाली आहे, वामदेव आहे, सर्व कात्यायन आहे. या ऋषींच्या समवेत त्यांच्या मंगलमुखामधून जे मंत्र निघतील त्या मंत्रघोषामध्ये राजगादीवर बस आणि ही अयोध्येची राजगादी तुझा भोग घे. माय शिकवत आहे. भरता तू तवा सभाग्य पूर्ण अभाग्य वनवासा गेला लक्ष्मण. तो जरी येते असता जाण करीत कन्नन राज्य लभे. तू कसा आहेस? भाग्यवान आहेस. भाग्यवान आहेस. तुझ्या भाग्यवशामध्ये राजगादीचं ताट वाढून ठेवलेलं आहे म्हणून तुला मी भाग्यवान समजते. नाहीतर लक्ष्मण आवागीच आहे. लक्ष्मण वनाच्या ठिकाणी राम गेल्याबरोबर त्याचं जायचं काम नव्हतं. पण त्याला कळालं गेला वनाच्या ठिकाणी आणि तिथं जाऊन काय सोय आहे का त्या लक्ष्मणाची. 14 वर्ष निराली 14 वर्ष ब्रह्मचारी अतिनैष्टिक व्रतधारी प्रीती थोरी श्रीराम सेवे. 14 वर्ष त्या वनामध्ये 14 वर्ष निराहारी कसल्याच प्रकारचा आहार घ्यायचा नाही. 14 वर्ष बरं झोपायचं तरी का नाही. 14 वर्ष ब्रह्मचारी अतिनैष्टिक व्रतधारी प्रीती थोरी श्रीराम सेवे. ज्याच्या वाट्याला वनवास नव्हता, ज्याच्या वाट्याला दुःख नव्हते, पण तरीही उठला मला दादाची सेवा करायची असं वेळ घेतलं आणि त्या वेळामुळे वनवासाच्या ठिकाणी निघून गेलाय. आभागी आहे. आभागी तू भाग्यवान आहेस. तू या राजगादीचा स्वीकार कर. मी सांगते हित देखो ना तू होई राजा संपूर्ण युवराजा करी शत्रुना माझे वचन प्रतिपाळी. किती स्वार्थ दडलेला बघा या ओळीच्या ठिकाणी. मी सांगते तुम्हाला. सांगणारे चांगले असायला पाहिजे. तुकोबारायासारखे सांगणारे असतील तर हित दडलेलं असतं त्याच्यामध्ये. काय म्हणतात तुकोबाराय? सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म. जन्माला आलात ना, जन्माचं सार्थक करून घ्या. आणि तुमचं हित कशामध्ये आहे? भजारे विठ्ठला, त्याच्यात हित आहे. असं हिताची शिकवण देणारं कोणीतरी असायला पाहिजे. पण ही हिताचीच शिकवण देऊ लागली. पण हित तुला कळालेलं नव्हतं. मी तुझ्या हिताची गोष्ट सांगते. भरता ऐक, राजगादीचा स्वीकार कर. आणि राज्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे कोणतं असतं? भावी राजा होणारा म्हणजे तो युवराजा. आणि युवराज्य पद जे आहे हे शत्रुघ्नाला देऊन टाक. याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. या गोष्टीचा विचार कर. ऐकोनी मातेचे वचन भरत कोपला संपूर्ण कोपमारी आले रुदन अति उद्विग्न अनुतापी. काय म्हणतायत महाराज? शब्द आईचे हृदयाला चिरत गेले. काळीज चिरल्यासारखं वाटायला लागलं. कारण शब्द नव्हते ते तीक्ष्ण
तीक्ष्ण शब्दरूपी बाण होते. कारण भावाभावामधलं जे प्रेम होतं अतूट होतं. अतूट असल्यामुळे काय म्हणू लागलेले काय राग आला. काय करावं एकाच वेळेला एकाच घोटामध्ये याचा जीव देऊ का काय नरडी दाबू का काय अशा प्रकारचा राग आलेला. पण राग आल्याच्या नंतर सुद्धा कोमेजलेलं अंतरंग असल्यामुळे कारण जे भक्त असतात ते भक्ताचा अंतरंग हे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी किंवा संत दयाळ अंतरी होता ती प्रेमाळ. अंतरंगात प्रेम असलेले ते संत लगेच प्रेमाचं भरत आलं आणि माझ्या दानासाठी असा विरुद्ध टोकाचा विचार करणारी ही माझी माय किती पापिनी असेल या गोष्टीचं दुःख झालं आणि दुःखामुळे अश्रू पाजळायला लागले. बरं रडायला लागलेले आहे. घायावरी हानी जनाता वा पैसा पाड झाला भरता म्हणे तू तर नवेशी माझी माता पाप रूपता संपूर्ण. आता खरी जर कोण होती माताच होती पण किती दुःख झालं होतं. गायावरी हंजेला एखाद्या वेळेला आपल्याला अपघातामध्ये म्हणा कशामध्ये एखाद्या शरीराला घाव झालेला असेल फ्रॅक्चर झालेला असेल कुठे आणि त्यावेळेला त्याच्यावर जर पुन्हा दुसरा व्यक्ती येतो तिथं पहिलाच मार लागलेला आहे त्या ठिकाणी लाथ मारतो किंवा दुसरा आघात करतो त्यावेळेला जेवढं दुःख होतं त्या दुःखाला सीमा नसते पारावार नसते. तितकं दुःख पहिलं दुःख कशाचं होतं. एक दुःखाचा डोंगरच उसळला होता एका गोष्टीमुळे. कोणत्या राजा दशरथजी गेले होते. मनी राम ध्यानी राम वदनी राम नयनी राम ऐसे स्मरता राम राम प्राणोत्क्रमण रायासी. मनात राम ध्यानात राम वदनात राम नयनात राम साठवून राम 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 म्हणत आपल्या पित्यानं प्राण सोडला. जगात ज्यावेळेला आपला बाप जातो त्यावेळेस पाठीमागचा सर्व आधार निघून जात असतो. आधार देणारा आधार ओढच निघून गेल्याच्या नंतर कुणीच आपल्या जगामध्ये नसतं. गोड गोड बोलणारे सगळेच असतात पण बापाचं पात्र निभावणारा बापाच्या एवढा श्रेष्ठ दुसरा कुणी नसतो. या गोष्टीचं दुःख होतं. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काय घडलं होतं तर राम वनवासाच्या ठिकाणी निघून गेलेले होते. दुसरा आधार जाणलं तर भाऊ मोठा भाऊ हा आपल्या बापाप्रमाणे असतो. जाणलं पाहिजे तितकं प्रेम पाहिजे आणि बापासारखाच आधार देणारा दादा वनाच्या ठिकाणी निघून गेला. या गोष्टीचा दुसरा आघात होता आणि त्याच्यावर आपण काय म्हणत होते अरे एवढ्या दुःखाच्या डोंगरामध्ये राजगादीचा स्वीकार कर. घायावरी हंजेला था घायावर दुसरा गाव मारावा अशा प्रकारचं दुःख माझ्या परताला झालं. काय म्हणतात नीद पती निमाल्याचे तुझा आणू मात्र दुःख नालाज राज्य भोगाचे सुख बोला अति निर्लज नाचशी. हो किती निर्लज्ज झालेली आहेस. आपल्या मायेची निर्भत्सना करायला सुरुवात केली. आदर मानपान केलाच पाहिजे. तुकोबारा सांगतात ना तुकोबारा म्हणतात की आपल्या वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वडिलांचं काय केलं पाहिजे आपण महत्व वाढवलं पाहिजे. वडील म्हणजे आई वडील यांचं महत्व वाढवलं पाहिजे पण त्याही गोष्टीला मर्यादा असते. धर्माच्या आड येणारा जर आई वडील असतील सत्याच्या आड येणारे आई वडील असतील तर तिथं मात्र काही करू नये आपल्याला धर्म सांगतो. म्हणून या ठिकाणी निर्भत्सना करायला सुरुवात केली की चांडाळणी पिता निमाला याचे दुःख. राजा दशरथासारखा राजा प्रजेचं पालन लेकराप्रमाणे केले तो राजा मेलाय त्याचं दुःख तुला नाही. आणि ज्या रामावर अत्यंतिक तुझं प्रेम होतं रामवनाच्या ठिकाणी निघून गेलाय त्या रामाचं सुद्धा तुला दुःख काही वाटत नाही.
तू निष्ठुर कशी झालीस, पाषाण हृदयाची कशी झालीस, अशा प्रकारचं वक्तव्य बरेच करू लागले. तुझ्या ऐकोनी वचनाता म्या द्वेषावे शिरगुणाता, स्वजना देखोनी दुःख वाटा, नरक पाता स्वय जावे. काय म्हणताय? तुझ्या ऐकोनी वचनार्था, वचनच अशा प्रकारचं बोललं पाहिजे माणसाने, कारण ते वचन असं असावं. ऐसी वाणी बोलिये मन का पाखो, औरन को शीतल करे, खुद शीतल हो कबीरा, खुद ही शीतल हो. माणसानं बोलत असताना विचार केला पाहिजे. शब्द जर धन असेल, शब्द जर शस्त्र असेल, तर या धनाचा, या शस्त्राचा वापर आपण योग्य पद्धतीनेच केला पाहिजे, आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात, शब्द आमच्यासाठी धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच रत्ने, शब्दाची रत्न आहेत आमच्याकडे, म्हणून शब्द रत्न आहे, जपून वापरा. शब्द शस्त्र आहे, आणि या शब्दानं तीक्ष्ण उत्तर कधी बोलायचे नाही. बोलताना असं बोलावं, तैसे साचा आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोलावं. पण तुझे वचन तसे निघाले नाही. ऐकोणी तुझ्या वचनार्था, तुझे वचन अतिशय तीक्ष्ण निघाले, आणि त्या वचनानं मनाला समाधान झालं नाही. वचन असे करा जेनेला आहे समाधान, असं बोला तुम्ही. त्या बोलण्याला समाधान राहिलं पाहिजे, पण समाधान मला वाटत नाही, म्हणून कडाळले बरं. निज मातेचे हितोपदेश वाक्य, रोरवा जाव्या वचक, पूर्वजा न्यावे नरका देख, द्यावे दुःख जनाशी. हे माते, माते म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटते, कारण या तुझ्या वचनामुळे मी निश्चितच स्वर्गाला जाणार नाही, मी नरकाच्या ठिकाणी जाईल. कारण हे वचन भावाभावामध्ये अंतर पाडणारे आहे, नात्या नात्याला फाटा फोडणारे आहे, प्रेमामध्ये विकृती निर्माण करणारे आहेत. म्हणून असे जे तुझे वचन आहेत ना, हे वचन निश्चितच घातदायक आहेत, घात करणारे आहेत. म्हणून शिकवायचं असेल तर चांगलं शिकवावं, तू शिकवत नाही चांगलं, आणि या वचनामुळे तू दुःखी झालेला आहे बरंच म्हणू लागले. निज पतीची घातकिनी, श्रीराम देशाची संबंधनी, सुरताची दुःखकारिणी, काय पापिनी अति निंद. हो, हे निघून जा, जाय पापिनी अति निंद. अति निंदनीय तुझं जीवन आहे, धन्यतेला तू पात्र नाहीस. काय का म्हणून नाहीस? स्वतःचा जो पती आहे त्या स्वतःच्या कुंकवाची तू वैरिणी बनलेली आहे. स्वतःचं कुंक पुसलं गेलं स्वार्थापुढे, याची सुद्धा तुला काही गैर राहिली नाही. एक दुसरी गोष्ट, रामचंद्राच्या विषयी तुझ्या अंतरंगामध्ये ठासून असा द्वेष भरलेला आहे. या द्वेषाची तू संबंधनी बनलेली आहेस, म्हणून रामाचा द्वेष करणारे, पित्याची घातकिनी आणि जे सुहृद सोयरे आहेत, या सर्वांच्या दुःखाला कारणीभूत असणारी तू काही माझ्या समोरून चालते हो, अशा प्रकारची निवर्सना केली. जळ तुझे काळे मुख, श्रीरामाशी दिदले दुःख, तुझे मदला नाही सुख, जगा सुख तुझे हो. निघ माझ्या समोर, काय तुझ्या मुखाकडे पाहू? कारण आई वडिलांचं दर्शन घ्यावं असं म्हटलं जात नाही. प्रथम प्रदक्षिणाचं पुण्य आई वडिलांच्या दर्शनामध्ये आहे हेही मला माहीत आहे, पण नाही, त्या लायकीला तू उरलेली नाहीस. ती पात्रता तुझी आता संपलेली आहे. कारण जळो तुझे काळे मुख, तुझं तोंड माझ्यापासून परत कर. तू बाजूला सरक, दर्शन घेणं मला उचित वाटत नाही. तुला पाहिलं की राग उचंबळून येतोय, म्हणून माझ्याकडून वाईट कृत्य घडण्याच्या अगोदर जा निघून जा, असे बरंच
वधू नये निज माता, या लागी चुकलो तुझ्या गाता, तुझे निमद दुःखावता, श्रीराम दशरथा बिघडिले. हो, मला माहित आहे रामामध्ये आणि दशरथजी मध्ये पिता स्त्रियांच्यामध्ये दुरावा निर्माण करणारी तूच आहेस. त्यांच्या पित्या पुत्रामध्ये लांब दूर करणारी तूच आहेस. कारण शास्त्र असं सांगतंय. काय सांगते शास्त्र? वधू नये निज माता, स्वतःच्या मातेचा कधीच घात करायचा नसतो. हा, मूर्ख म्हणू नये पिता, दुसरी कोई अशाच अर्थाची. आपल्या आईला कधीच त्या ठिकाणी मारायचं नाही. आणि ते जर शास्त्र म्हणत असेल, शास्त्रानं जर सांगितलं असलं चुकल्याच्या नंतर तिचा घात करा, तर तू वाचली नसतीस. आणि म्हणून शास्त्राच्या आधारानं चालणारा मी आहे. आणि आमची तशी रीतच आहे. एत वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, एरते चिते अनुष्ठिते, सामान्य सकळ. वडील लोक आमचे शास्त्र धर्मात आम्हाला वाट दाखवून दिली. अशा लोकांनी आम्हाला सांगितलंय आईचा घात करायचा नाही. म्हणून तू वाचलेस, तू दूर हो. बरंच तुझ पाता सन्मुखा, मला वाटे परम दुःखा, नको दाखवू काळे मुख, निंदे निषेध अति नसते. दर्शन घेतल्याबरोबर काही माणसाचं दर्शन असं असतं. अथवा संभ्रमाची आई ती, स्नेहो जैसा व्यक्ती, दर्शने प्रशस्ती. संताचं दर्शन घेतलं की प्रशस्त वाटतंय, सुख वाटतंय. पण तसं तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर आता मला वाटत नाही. आई वडिलांचं मुख पाहिल्याबरोबर सुख वाटावं, पण ते वाटत नाही. तुझं मुख पाहिलं की मचा दू होतो आणि दुःखच वाटायला लागतं. आता तू माझ्या समोरून निघून जा. बरं, तिच्या मनातले विचार आहे. भरत कोपोनी आभारी, निर्वस्तुनी नाना परी, कै नातली बाहेरी, तिचे करी अति दुखी. रागात आल्या जाय म्हटल्याच्या नंतर सुद्धा एखादा निर्लज्ज माणूस तिथून जागा सोडत नाही ना, तशा प्रकारची तिथंच काही उभा टाकलेली होती. राग अनावर झाला, धक्के मारून मारून आपल्या मंदिराच्या बाहेर काढलं आणि काढून दिली घराच्या बाहेर. कारण तिला वाटत होतं शेवटपर्यंत सुद्धा माझा भरत गादीवर बसेल, कुठंच कमी पडायचं नाही. भरताला शिकवण्यामध्ये नाना प्रकारे नाना तऱ्हेनं आपण वेगवेगळे मंत्र देऊ शिकवण्याचा प्रयत्न करू, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी भरतने आपल्या घराबाहेर काढून दिलं. जिचे नियंत्रणला राघवा, ते माता नवे मानावा, जगीचे निंदे नाव, दुःख होती व कैकई. बघा, जिचे नियंत्रला राघव, ज्या आईमुळं, आई असेल मान्य आहे मला, पण जी देवामध्ये माझ्यामध्ये अंतर पडते, भावामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर पाडते, ती माझी निश्चितच आई नाही. साधू संतांनी सुद्धा याचा धिक्कारच केलेला आहे. देवात अंतर पाडणाऱ्यांना तुम्ही त्याचा विचार करू नका. आणि ही माता माझ्या राघवामध्ये जर अंतर पाडत असेल तर ही आई नाही, ही माझ्यासाठी महालाभ आहे. एखादी कैलासी नाही. बरं, हिनं स्वतःचा काही फायदा करून घेतला नाही. जगामध्ये तुरळक काही नाव आता महिलांचं ठेवत नाही. एक वेळ राजा रावणाच्या पत्नीचं मंदोदरी नाव ठेवतात. बऱ्याच मंदोदरी आहे, पण काही हे नाव पाहायला मिळत नाही शक्यतो. कारण स्वतःच्या पुत्रामध्ये, स्वतःच्या मुलामध्ये जे अंतर पाडते तिचं नाव कसं ठेवावं. जगात तू निंदे झालीच बरंच म्हणतात. श्रीराम भरताचा पिंड एका पिंडाचे दोघे देव, ये राजे मानिती दुःख, परम सुख येरा
काय प्रभू रामचंद्र आणि भरतजी यांच्या पिंडाचा उत्पत्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस विचार जर केला तर एकच पायस पात्र त्याच्यामध्ये प्रसादाचं पात्र आलेलं. एकाचे 3 भाग मुख्यतः केले. एक गाडीनं नेला आणि मग सुमित्रा मातेचा आणि कौशल्या मातेचा अर्धार्ध पिंड असे 4 पिंड झाले आणि त्या 4 पिंडापासून चौघाची निर्मिती झाली. म्हणून एकमेकाचं सुख, कारण मुळात एक असल्यामुळे तुम्ही आम्ही सुद्धा मुळात कोण आहोत? एकच आहोत. एकाच अंशापासून आपली निर्मिती झालेली आहे. का बीजाची झाले करू भांगाराची अंकारू ऐसा मज एकाचा विस्तारू हे जग. एकच असणारा परमात्मा, त्या परमात्म्यापासून आपली सर्वांची निर्मिती झाली. तसं एकापासून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न निर्माण झाल्यामुळे एकाला सुख सगळ्यांना सुख, एकाला दुःख इतरांना सुद्धा दुःख असा न्याय आहे. येर येराचा जीव प्राण, येर येराचे जीवन, येर येरा समाधान, सुख संपन्न राम भरत. दिसायला 4 दिसत असतील पण कान मात्र एकच आहे. दिसायला वेगवेगळे नाव असतील पण सगळ्यांच्या अंतरंगातला जीवन एकच आहे. म्हणून या चौघामध्ये भिन्नपणा पाहणं चुकीचं आहे. म्हणून ते अभिन्न असणारे आहे. भरताची श्रीरामाचे सुख, श्रीराम भरताचा हरिक, एकमेका दोघे काही मूर्ख प्रेमीने. हो, आता काही मूर्ख ते नेणे. मूर्ख त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. का? ज्याला खरं आणि खोटं कळत नाही, सद्विचार काय कुविचार काय कळत नाही, त्याला मूर्ख म्हणायचं. आणि म्हणून रामप्रभूंना आनंद झाल्याच्या नंतर भरताला आनंद होतोय आणि भरतजीला आनंद झाल्याच्या नंतर रामप्रभू अत्यानंदित होतात. हे हिला कळत नसल्यामुळे काही ते केवळ मूर्ख असा शब्द प्रयोग नाथ बाबा करतात. आठविता श्री रघुनाथ परम सुखे सुखावे भरत, नाही राज्य लोभाचा स्वार्थ, परमामृत श्रीरामे. काय भावामधलं प्रेम असेल त्या प्रेमाचा अंत आपण करू शकत नाही. किती पराकोटीचं प्रेम असावं. या भावात रामायण असेल, तुळशी रामायणामध्ये प्रसिद्ध वक्ते सांगतात त्या भावाचं प्रेम कसं होतं. माझं ते माझं आणि भावाचं ते सुद्धा माझं म्हणणारं कोण? महाभारत भोग महाराजांच्या मुखातले उद्गार आहे. आणि माझं तेही भावाचं आणि भावाचं ते सुद्धा भावाचंच, म्हणजे भावाचं ते भावाचं, माझं सुद्धा भावाचं. ही जी शिकवण ज्या ग्रंथानं दिली ते म्हणजे रामायण आहे. आणि मग अशी शिकवण देणारा ग्रंथ, एकमेकाविषयी प्रेम असणारे. मग इथं दुऱ्या बांधुऱ्यासाठी भांडण करणारे आपण त्यांना शिकवण हा ग्रंथ देतो. बाबा राजगादी भावासाठी लाताडायची, भावाचं सुख कशात आहे पाहायचं. भरतजी आणि रामप्रभूचा तो आदर्श आहे. श्रीरामाच्या पाया परते परम सुख नाही भरता ते, या लागी त्या दोन्ही निज राजाते, श्रीरामाते भेटून गे. काय विचार केला माझ्या भरतजीने? जगामध्ये जर सुख कुठं असेल, तू कामने काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. तो बरा म्हणतात तुझ्याच चरणाजवळ संपूर्ण सुख वळलेलं आहे. म्हणून मग मला दुसरीकडे जायचं नाही, सगळं सुखच त्या ठिकाणी आहे ना. म्हणून आता एक विचार करायचा, प्रभू रामचंद्राची मूर्ती आठवायची, प्रभू रामचंद्राचे पाय आपल्याला कसे सापडतील याचा विचार करायचा. कारण ते जर पाय सापडले तर परिणाम असा होतो माणसाच्या जीवनामध्ये, कुंटले सायास आणि कयाची धरिले केशवा पाय तुझे,
देवाचे पाय मला जवळ करायचे म्हणून वनाला निघण्याची तयारी परतची करतात. देव दैत्या वैर वितंड त्याचा नवे एक पिंड राज्य लोभे दुःख उदंड वैर अखंड विरेरा. काय म्हणतायत महाराज? देव आणि दैत्य जरी सापत नसले, प्रभू रामचंद्र आणि भरतजी जरी सापत नसले तर दोन्ही मधला फरक आहे. देव दैत्य यांचा पिंड एक नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सदैव 24 तास त्या ठिकाणी भांडणं असायची. पण या भावामध्ये पिंड एक असल्यामुळे माता वेगवेगळ्या असतील पण एका प्रसादापासून तयार झाल्यामुळे अजिबात भांडण नावाची गोष्ट नाही. भिन्न भिन्न पिंडोपती गरुड तर्पा वैर प्राती तैसे नाही श्रीराम भरती चवघेही होती एक पिंडी. भिन्न भिन्न पिंडोत्पत्ती. माता विनतेच्या उदरामधून जन्मलेला तो गरुड आणि कद्रुमातेच्या उदरामधून जन्मलेले ते विकार साप यांची पिंडोत्पत्ती वेगळी असल्यामुळे त्यांच्यामध्ये सदैव हाड वैर त्यांच्यामध्ये. पण यांचा पिंड एक असल्यामुळे पिंड एकत्र असल्यामुळे जीव एक, त्यांचा जीव आहे, त्यांचा भाव आहे, त्यांच्यामध्ये प्रेम आहे. अशा सोप्या गोष्टी एकमय असल्यामुळे भावाभावाची ओढ येणार. सौमित्र भरत आणि शत्रुघ्न चौघात जाण रघुनंदन चौथा जाण रघुनंदन चारी मूर्ती श्रीराम पूर्ण युव संपूर्ण या नाव. किती जण? 4 जण. सौमित्र भरत शत्रुघ्न आणि चौथा जाण रघुनंदन. हे 4 एकत्र आले म्हणजे याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा नाथ भावाच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर याला युह म्हटलेलं आहे. युह. आणि हे एकत्र आलेले, एकत्र आलेच नाही, जन्मापासून मरणापर्यंत शेवटपर्यंत अवतार कार्य समाप्तीपर्यंत हे एकत्रच राहणार आहेत. म्हणून एकोप्याची निशाणी म्हणून युवा शब्द वापरला गेला. चौघेही बंधू भिन्न भिन्न व्यक्ती चारी मिळून श्रीराम मूर्ती युव चतुर्थे याते म्हणती आगमार्थी वेदोक्त. शास्त्र आणि स्मृतीने वेदांनी यांना काय म्हटलेलं आहे? युव चतुष्टय याते म्हणते. एकोपा कधीच खंड होणार नाही. एकोपा खंड करण्याचा प्रयत्न अनेकांनी जरी केला तरी हे कधीच भिन्न होणार नाहीत एकमेकापासून दूर. म्हणून भरतजी, शत्रुघ्नजी, लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी यांना युह चतुष्ट अशी संज्ञा वापरल्या गेली. आयशी आयकर्मता प्रीती भेटो पाये श्रीराम मूर्ती उदया येताची गवती निज गमनाशी उद्दता. निर्धार केला रात्रीच्या वेळेला, रात्रीमध्ये आईला घराच्या बाहेर काढून दिलं आणि प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची असा विचार केला, मानसिक तयारी केली. सकाळी सकाळी उठल्याबरोबर माझ्या देवाला भेटायचंय, प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची, दादाच्या जवळ झालेलं अंतःकरणाचं दुःख व्यक्त करायचंय, या उद्देशानं बराचशी संमत झालेली आहे. पाचारोनिया प्रधाना मने सिद्ध वेग करा सेन भेटावया रघुनंदना जाणीवना निश्चित. आणि मग भरतजींनी, कारण राम पादुकांना अभिषेक केलेला होता, अधिकार राजगादीवर प्रभू रामचंद्राचा आहे, पण चालवण्याचं काम भरतजी करत आहे. आपल्या सेनापतीला सुमंत महाराज, आपल्या प्रधानांना सुमंत महाराजांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, सुमंतजी आता एक करा काका, उद्या सकाळी सकाळी जीवाचा विसावा असणारा थकलेल्या भागलेल्या जीवांना जवळ गेल्याबरोबर विश्रांतीचा ठाव तो ठिकाण कोणता आहे तर देव आहे. त्या दादाला भेटायला जायचंय. आपली जी सेना आहे चतुरंग सेना, ही चतुरंग सेना सज्ज करा, आपण दादाची भेट घेऊया असा संदेश दिला. वसित येवनी आपण पावया भरताचे मन म्हणे पुत्र धर्माचे लक्षण
गुरुजीच्या समोर उभे राहिले, नमस्कार केला, बोलला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार केला आणि आज्ञाधारकपणे उभा टाकल्याच्या नंतर वशिष्ठ महाराजांनी बोलायला सुरुवात केली. भरता ऐक बाबा, पित्रांची आज्ञा पाळणं हा पुत्राचा काय असतो धर्म, आणि तो धर्म त्या धर्माचं पालन करायला पाहिजे. एकाने पालन केलं, राम वनवासाच्या ठिकाणी निघून गेलेलं कशासाठी? पित्र आज्ञेसाठी. आणि तू सुद्धा पित्र आज्ञा पालन कर. वशिष्ठ बोलला तुम्ही तरी जागे पित्र भक्त आज्ञा नेमून गेला दशरथ राज्याभिषेकावा भरत श्री रघुनाथ वनवासी. तुम्ही चौघेही कोण आहात? पितृभक्त, पितरांची भक्ती करणारे आहात. वडिलांचा शब्द मोडणारे नाहीत, शिरसावंत त्या ठिकाणी मानणारे आहात. मग असे भक्त राजा दशरथांनी आज्ञा दिलेली आहे. कोणी काय करायचं हे पित्याच्या हयातीमध्ये तर करायचंच, पण पिता निवर्तल्याच्या नंतर सुद्धा आपण आपल्या वडिलांची जी परंपरा आहे ती कधी टाळायची नाही. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंग. माझ्या वडिलांची मिरासी वंश परंपरा दाशनी अंकित, वंश परंपरेनं आलेला आपली परंपरा चालवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. रामाने वनवास स्वीकारला, भरता तुझ्यासाठी आज्ञा आहे, नेम आहे, तू राजगादी सांभाळ आणि ते कर्तव्य तू पार पाड. तुझे मातेचे वरदान तिचे मागणे हेची दान भरताची राज्याभिषिंचन रघुनंदन वनवासी. बरं तुझ्या वडिलांची जी इच्छा होती असं आहे का? नाही. तुझे मातेचे वरदान, तुझ्या आईचं वरदान सुद्धा अशाच प्रकारचं मागणं आहे. काय? तिचेही मागणी हिची जाण. काय मागितलं? भरताशी राज्याभिषिंचन, भरताला माझ्या राज्यावर बसायला मिळालं पाहिजे. अयोध्या नवीन राज्य, चक्रवर्ती राज्य माझ्या भरताला मिळावं अशा प्रकारची तिची मनोमय इच्छा आहे. म्हणून वडिलांची आज्ञा पाळली जाईल, आईचंही वरदान पूर्ण होईल. याकरता भरता बाबा तू गादीवर बस. वशिष्ठ महाराज म्हणू लागले श्रीराम पुत्र वचन विश्वासी वेगी गेला वनवासाशी तुही पाळी पुत्र भक्त्याशी अभिषेकाची अंगीकारी. बरं तुमच्या दोघा भावांना परत सांगतो. भरता ऐक ना. हा साधू संत जसे सांगून गेले तुकोबाला जसे म्हणतात ना, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. भगवान श्री विष्णूची सेवा कशातून घडते? पितरांची आज्ञा पालन करण्यामधून घडत असते. पितृवचन हेची विष्णूची महापूजा, साधी पूजा नाही, महापूजा आहे. मग जर आपल्या पितरांची आज्ञा पाळली, तू जर राजगादीवर बसलास, अभिषेक तुला जर झाला, तर निश्चितच त्या ठिकाणी आई वडिलांना समाधान वाटेल. म्हणून तू गादीवर बस. गुरु प्रयत्न करताय. श्रीराम अभिषेकावया निर्धारी पूर्वी केली होती सामग्री ते सिद्ध आहे माझ्या घरी वांगकारी अभिषेक. भरता रामप्रभूला अभिषिंचन करण्यासाठी गुरुपुष्य मुहूर्तावर माझ्याकडे सर्व प्रकारची सामग्री जशाला तशी आणून ठेवलेली आहे आणि त्याच सामग्रीचा वापर करून मी तुला राजगादीवर बसवतो, अभिषिंचन करतो. वेळ न लावता तू राजगादीवर बस. बाबा पितृवचन उल्लंघता अवश्य पाविजे नरक बापाता आग्रह करावा भरता तुझ मी आता
हट्ट दे सोडून, मी वनाला जाईल, रामाची भेट घेणार, सोड ना. मित्रांची आज्ञा जर पालन केलीस, मित्राची आज्ञा पालन केल्याच्या नंतर काय होत असतं, इतरांची आज्ञा पालन केली ही पुण्य प्राप्त होतं आणि पितरांची जर अवज्ञा केली तर नरक पाताला आपल्याला जावं लागतंय. म्हणून काय कर, आग्रह करू नको, हाताला पेटू नको, मी तुला अभिषेक करतो. नाही 15 मिनिटं घेऊ सगळे टाइम असला तर थांबा. काय नाही काय मंदिराची 8:30 आरती लावू नका. थांबा ओके साहेब 8:30 पर्यंत चालू करतो. 8:30 फक्त 15 मिनिट. 8:30 बरोबर येतो. 8:30 नाही 8:30 पर्यंत घेणार आम्ही. 8:30 पर्यंत घेणार आहोत. मंदिर ते बंद करतात. भरत पडील मुर्जावन दीर्घ मानिले हृदय आक्रंदे पूर्ण बोलग. आजपर्यंत फक्त आईच राजगादीवर बसू असं म्हणत होते. आता ज्यांच्या हाताखाली ज्ञान आम्ही ग्रहण केलेलं आहे, गुरु आमच्यासाठी देवतुल्य असणार आहे. पण हे गुरु सुद्धा आज माझी परीक्षा पाहायला लागले. परीक्षा कुणाची? सोन्याची. हिमकटाची परीक्षा कधीच होत नाही. देऊळाची या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्ध कसू 16 वाजेसा. सोनं शुद्ध व्हायचं असेल तर 16 वेळेस त्याला तापावं लागतं. ही ज्ञानोबरायची भाषा आहे, मनाचं काही नाही. तसं भरतीच्या किती परीक्षा आहेत. आईच्या परीक्षेतून उत्तीर्ण झाले. पुढं आता दुसरी परीक्षा, ती म्हणजे आपल्या गुरुची. आणि गुरुजींनी खरंच राजगादीवर बसवायचं होतं का त्यांना? नाही. वशिष्ठांनाही माहीत होतं जो भार ज्याचा त्याला सहन करणं होत असतं. जो भार वाहे गजा तो भार घालिता मरे गजा. जो भार साहे गजा, जे वजन हत्तीच्या पाठीवर ठेवलं हत्ती सहन करू शकतो. आणि तेच जर वजन उचललं आणि एखाद्या बोकडाच्या मानेवर ठेवलं, पाठीवर ठेवलं, तर त्या वजनानं हत्तीला काही झालं नाही, बोकडाला काही होणार नाही का? निश्चित बोकड मेल्याशिवाय राहत नाही. तसं रामाचं राज्य रामानेच सहन करावं. बरंच जर राजगादीवर बसला तर अनधिकारी अधिकारी करता येत नाही, त्यांना माहीत होतं. पण परीक्षा पाहण्यासाठी म्हणतायत. आणि हे ज्या वेळेला बरंचला कळालं त्यावेळेला मात्र प्राणांत वेदना झाल्या, दुःख करू लागले. काही हरिके झाली लहान जळ तुझे काळे तोंड वनवासाचे पाकान तुझे वितंड वाढविले. दुःख करणारे माझे भरतजी. भरतजीने काय केलं? रुदन करायला सुरुवात केली आणि मातेला दोष देऊ लागलेल्या. मातेला दोष देत असताना म्हणतात त्या कैकेयीचं जे तोंड आहे ना ते काळं तोंड झालं आणि तिनं मला माझं सुद्धा तोंड काळं केलेलं आहे. जगामध्ये पाखंड वृत्तीतनं वाढवले आणि मला तोंड काढायला जागा उरू दिली नाही. हे जर सर्व काही केलं असेल, गुरुच्या समोर अपमानित व्हायचं
असतं कैकेयीमुळे. जगाच्या समोर भरताला गादीमुळे राम वनवासाला गेला, हे सुद्धा त्या कैकेयीमुळेच. पण सगळीकडे निकाल होणार. कैकेयी केवळ परमनुष्ठ, भाग्य गोविला पतिवरिष्ठ. तिने तिचे वे मागणे पाप स्पष्ट, तो राज्यपट मिने गे. कैकेयी केवळ परमनष्ट, परम अति उच्च दर्जाची नष्ट आहे. तिला विवेक नावाची गोष्ट नाही. आणि विवेक जर असता त्या कैकेयीच्या जवळ, तर कैकेयीनं असं अविचारीपणाचं मागणं केलं नसतं. म्हणून ती नष्ट आहे. भाग्य गोविला पतिवरिष्ठ. पती जो आहे, पती जीवापाड प्रेम करणारा आणि प्रमादामध्ये गुंतवून त्या राजा दशरथाला आपल्या भाग्यामध्ये गोविंद ठेवून वचनामध्ये आणि वर मागून घेतले. आणि तिचं जे मागणं होतं, मागणं ते फक्त कसं होतं, पाप होतं. आणि यामुळे ते कापून जातात. वसिष्ठा तुझ करीत नमन, दिपाची माझे मन. वाचनिया रघुनंदन, अभिषिक्त गमिने गे. गुरु महाराज, किती पाहता माझी कसोटी, किती माझं मन पाहत आहे. नका मन पाहू नका. वसिष्ठा तुझं करीतो नमन. एखादं लेकरू जरी असलं, मायला ते लेकरू आवडत नसेल ना, ही अधिकारी असणारी माय सुद्धा लेकराला म्हणते, बाबा तुझ्या पाया पडते, आता काय कर, आता जरा शांत हो. तसं वशिष्ठ महाराजांना म्हणू लागलेले बरेचसे, हे गुरुवर्य, तुमच्या चरणावर साष्टांग नमन करतो. माझ्या मनाचा कस पाहू नका. मला तो राजपट घ्यायचाच नाही. मला राजगादीवर बसायचंच नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही विनंती का करता, राजगादी घे, राजगादीवर बस. राजगादीवर बसणं म्हणजे पाप स्वीकार नाही, मी तिकडे जाणार नाही. श्रीरामाची सांडोनी आवनी, तरी मी बैसलो अभिषिंचनी. तरी मी झालं मद्यपानी, मात्र गमनी अति नष्ट. खरे भक्त ते असतात, देवाला जे आवडते ते करत असतात. आणि माझा देव त्या ठिकाणी वनवासामध्ये असताना, संकटामध्ये असताना, माझा दादा संकटामध्ये असताना श्रीरामाशी सांडोनी वनी वनामध्ये दादाला टाकून द्यायचं. आणि इकडं मी भल्या ऐशारामामध्ये थाटामध्ये राजगादीवर बसायचं. मला शोधण्यासारखं नाही. आणि जर मी गेलंच तर काय होईल, माझ्या पाठीमागं दोन प्रकारची पातकं लागतील. एक पंचमहापापापैकी असणार एक मद्यपान. त्या मद्यपानाचा जर विचार केला तर किती भ्रष्ट आहे. मद्यपानाचा विचार केल्याच्या नंतर याचं वर्णन रामायणामध्येच आलेलं आहे. गंगोदक जरी झाले शुद्ध, त्या माझी पडली मध्यबिंद. त्या अवघेची होय अविशुद्ध, तैशी दुष्ट संगती. गंगोदक, गंगेचं पाणी किती पवित्र आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, पाणी पवित्र असेल यात नवल नाही, पण नुसतं त्या गंगेचं नाव घेतलं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकलही पापे होती भंगा. किंवा सकलही दोष होती भंगा. पाप दोष भंगून जातात. ही जिच्या नावात ताकद आहे ती गंगा. आणि त्या गंगोदकामध्ये जर मदिरेचा एक थेंब पडला तर ते पवित्र असणारं गंगोदक अपवित्र बनून जातं. तसं ते मद्यपान केल्याचं पातक मला लागेल. दुसरी गोष्ट, मात्र गमनाचं पातक मला लागेल. मी जर राजगादी स्वीकारली तर बरंच बोलू लागले. तुझे शिवनिया चरण, वाहिनी श्रमाच्या, तेची माझे अति प्रमाण, पुढती आपण पुसावे.
तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या चरणाला लोटांगण करतो, दंडवत घालतो. वशिष्ठ महाराज ऐका माझं. आणि मी पूर्वीच आण घातलेली आहे की मी राजगादीला शिवणार. कुणाची आण आहे? प्रभू रामचंद्राची आण आहे. आणि एकदा जर आम्ही शपथ घेतली तर आमचं कसं आहे, देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्व आन तुझी पंढरीनाथ. हे पंढरीनाथ आहे, रघुनाथ. त्या रघुनाथाची आम्ही घेतलेली आहे ना, मग त्याची एक दान घेतली तर पुन्हा आम्ही त्या राजगादीला शिवावं हे आमच्यानं कदापि घडणार नाही. म्हणून पुन्हा आता राजगादीवर बसा असा विषय सुद्धा काढू नका. बरंच आपल्या करून मरोनी चरणी ठेविला माता येतनी मागुती रघुनाथा. राज्याभिषेकाची कथा मदयाता न पुसावी. काय पुसायचं असेल ते विचारा दुसरं, पण मनोनी चरणी ठेविला माथाच तुमच्या चरणावर ठेवला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चरणावर तुमच्या दंडवत साष्टांग प्रणिपात. पण पुन्हा या विषयाला हात घालू नका, राजगादीवर बसा असा विषय सुद्धा काढू नका. ही नम्रतेची विनंती आहे, असं विनंती पूर्वक. ऐकोनी भरताचे वचन वसिष्ठ झाला सुख संपन्न. हृदयी धरिला आलिंगन मने अति संज्ञान तू होशी. ऐकोनी भरताचे वचन, माझ्या भरतजीच्या मुखातले शब्द ऐकले आणि ते शब्द ऐकल्याच्या नंतर, कारण ती वाणीच तशी होती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. मुखामधून अमृत शब्द होते येणारे, कारण माझ्या दादाची राजगादी आहे ना, बस ती आम्हाला प्रमाण आहे. त्या राजगादीवर आम्ही पुन्हा बसणार नाही, त्याचा विषय पुन्हा पुन्हा माझ्यासमोर आणायचा नाही. हे शब्द ऐकले आणि माझा परत माझ्या परीक्षेत पास झाला. या गोष्टीचा आनंद मनाच्या ठिकाणी झाला. सुख संपन्न झाले कोण? वशिष्ठ महाराज. आणि हृदयाच्या ठिकाणी भरतजीला आलिंगन दिलं आणि आनंदात गोडे घेतले. तुझ्या सवे घेऊन माता भेटी येईन मी रघुनाथा. भरते चरणी ठेविला माता बघा काय वशिष्ठ महाराज म्हणले, भरता अरे तूच एकटा जातोस नाही, वेळासारखा करू नकोस. तुझ्या सवे घेऊन माता, मी तुझ्या सोबत. कोण? कौशल्या, सुमित्रा या माता घेईन. काही घेईल येणारच नाही ना, त्यांना घेईन. आणि राजा दशरथाच्या मुख्य 3 राण्या जरी असल्या तर राजा दशरथजीला दुसऱ्या 700 राण्या, 703 अशी एकंदरीत ती संख्या. यापैकी बाकीच्या सर्वच माता घेईन आणि मी स्वतः रामाच्या भेटीसाठी येईल. वशिष्ठ महाराज बोलतात. सद्गुरु झाला सुप्रसन्न भरते त्राटिले निशान. सेना सनत करा संपूर्ण शीघ्र गमन वनवासा. सद्गुरु प्रसन्न झाले आणि सद्गुरु प्रसन्न झाल्याच्या नंतर सद्गुरु प्रसन्न झाले की बस सद्गुरूला प्रसन्न होण्यासाठी काय करावं? जाणते गुरु भजिते तेने कृत कार्य जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणत्या माणसानं गुरु प्रसन्न केला पाहिजे. आणि इथं गुरु प्रसन्न झाले. आता गुरु प्रसन्न झालेत ना, ते सुद्धा आपल्यासोबत यायला सज्ज झालेत ना. आता सैनिकांना एक करा, त्राटिले निशान
ज्या सूर्यवंशामधल्या राजांच्या निशाणावर काय एक चिन्ह कोरलेलं आहे, त्या ध्वजावरूनच कळतंय हे सैन्य कुणाचं आहे. जसं शिवरायांच्या काळामध्ये जरी पटका भगवा दिसला की माझ्या राजाचं सैन्य आहे, चांद तारा दिसला की मुघलांचं सैन्य आहे, तसं तो भगवा निशाण आणि त्या भगव्या ध्वजावर पूर्णाकृती असणारा सूर्य प्रखर पिवळ्या रंगामधला दिसला ना, सूर्यवंशामधलं निशाण आहे. आणि ते निशाण उभं केलं, सर्व सैना सज्ज करा, निघायचंय आपल्याला. हरी के नाचत भरत आजी देखे शिर गुणात माझ्या पुरतील मनोरथ कृत कार्यार्थ मी होईन. भरतजीच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. दुःख होतं, पण दुःख काही काही वेळेला दुःख कमी होत असतंय, सुख निर्माण होत असतं माणसाच्या जीवनामध्ये. सुख या गोष्टीचं आहे, कारण सुखाच्या सागराकडे जायचं. सुखरूप आहे साधुदा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका, जो तो परमात्मा प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी आम्ही जाणार आहोत ना. म्हणून आनंद निर्माण झाला. आणि भरतजी आपल्या सर्व सैन्याला सज्ज होण्यासाठी, कारण मी माझ्या दादाला भेटणार आहे, त्याची एकदा भेट झाली. तुका म्हणे जन्माची सारिक विठ्ठलाची एक देखिली. एकदा माझा राम भेटला, माझा देव भेटला की माझ्या जीवनाची कृतार्थता झाली. म्हणून भरतजी आनंदामध्ये आहे. श्रीराम भेटावया तत्काळी भरत निघालाचे सदळी. नगरी हरचे पिठी डाळी वना सकाळी निघावया. काय म्हणायला लागले महाराज, श्रीराम भेटावया तत्काळी. आता उशीर लावला का भरताना नाही, रात्रभर जागे. माईनं नाना प्रकारच्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला. माईला घराच्या बाहेर काढून दिलं. लगेच झोप झाली नाही तोपर्यंत वशिष्ठ महाराज आले आणि त्यांनी सांगितलं राजगादीवर बस. तिथंही बराच वेळ गेला. पण सकाळी सकाळीच श्रीराम भेटावया तात्काळी मध्ये दिवस जाऊ दिले नाही, काही नाही. का? कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगी बहुरी करेगा कब. संत समागमे धरावे आवडी, करावे तातडी परमार्थी. आणि देवाला भेटण्यासाठी तातडी केली पाहिजे. या न्यायानं श्रीराम भेटावया तत्काळी, तत्काळ भरत निघालेले आहे. होईल श्रीराम दर्शन उदमी चालती संपूर्ण. उभयला विठेवानी मना निघाले जन. महाराज काय म्हणतात बघा, आता भरतांनी सगळ्या चतुरंग सैन्याला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जायचंय असं सांगितल्याबरोबर उद्यमी म्हणजे व्यापारी वर्ग, व्यापार वर्गाने ठरवलं की आता आपल्याला सुद्धा जायचंय. उभय लाभी ठेवून मन. दोन प्रकारचे लाभ आहेत. एक देवाच्या दर्शनाचा लाभ आहे, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. देव जोडतोय संताच्या संगतीमध्ये, भरतजीच्या संगतीमध्ये देवाचं दर्शन होणार आहे, हा एक लाभ आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्या वेळेला जाऊ वनवासामध्ये त्यावेळेस आम्ही रिकामे जाणार नाहीत. आम्ही जात असताना आमचं जे नेहमीचं व्यापाराचं साहित्य आहे ते सुद्धा घेऊन जाणार आहोत. आता सुद्धा तेच आहे. माझ्या ज्ञानोबारायाची 25 लाखाची यात्रा निघते. सगळेच त्या यात्रेमध्ये असतात का? तर काही जण व्यापारी वर्ग सुद्धा असतो, त्यांचं मन असतं हा आपल्याला जाता जाता ज्ञानोबारायाची संगत घडेल, भगवान पंढरीनाथाचं दर्शन घडेल आणि हे करत असताना वाटेमध्ये आपला व्यापार सुद्धा होईल का नाही. अशा प्रकारे आता जे लोक करतात तेव्हा ते सुद्धा त्या लोकांनी मनामध्ये विचार केला की दोन्ही प्रकारचा आपल्याला लाभ होणार आहे. सर्व व्यापारी एकत्र आले, प्रभू रामचंद्रासमोर
प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी बऱ्याच सोबत एकत्र आले. आता निघणार आहे. आज नाही, आजची वेळ या ठिकाणी संपन्न झाली. उद्याच्या प्रसंगामध्ये याच अध्यायामध्ये उर्वरित भाग मी कथा उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कुंडली दर्शनांत